पाचोरा वडगाव विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण पाणी पुरवठा जिल्हा परिषद उपविभाग पाचोरा व भडगाव जल जीवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत पाणी पुरवठा योजनांच्या कामांची आढावा बैठक। पाचोरा वडगाव मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा पाटील, अंकितजी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव व भूषण अहिरे उपविभागीय अधिकारी प्रांत कार्यालय पाचोरा यांच्या उपस्थितीत आज दिनांक 2 ऑगस्ट शुक्रवार रोजी दुपारी 2 वाजता शहरातील राजीव गांधी टाउन हॉल येथे संपन्न झाली। या निमित्त पाणी पुरवठा योजनांच्या विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली। या प्रसंगी विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। काहीच काम टाकीचं झालेलं नाहीये। मी वारंवार साहेबांना सुद्धा फोन केला तुम्हाला मी की गावातली टाकी जी 9 मीटरची 12 मीटर इतना 12 मीटर करणार 12 मीटर तुम्ही मला हो सांगितलं, पण तिचं पोझिशन फक्त जमीन लेवल केलेलं आहे। नव्या गावाची जे गड्डे किती महिने झाले गड्डे बघून 4 महिने होऊन गेले, पण काही 4 महिने काय करतो 4 महिने गड्डे बोलून काम झालं नाहीये आणि नव्या गावाला पाण्याची आवश्यकता आहे। मी नव्या गावापाशी राहूची लागलं तर नव्या गावाची पूर्ण कर, नव्या गावाला काहीच केलेलं नाही। मी गावात माझी टाकी लावते या सांगतोय, नव्या गावाची पूर्ण कर, जिथं अडचण आहे ती टाकी करत नाहीये। तुमचे ग्रामसेवक कोण आहे? ग्रामसेवक आता नवीनच मॅडम आलेल्या आहेत, त्यांना मी बोलते अप्पा जामचे कधीपर्यंत चालू करतोय? अरे बंद सांगतो रे, गड्डे कुठून पडले म्हणतो तुम्ही 4 महिने झाले अप्पा गड्डे मॅडम हे कधी चालू करता? त्याची रिपोर्टिंग करण्याची जबाबदारी आता तुमची। कधीपर्यंत चालू करणार? अरे आपल्या सरकारचं खोटं बोलताय का? मला खोटं बोलता येत नाही। यांनी 8 दिवसापासून माझा मोठा रस्ता आहे, तुम्हाला सांगितलं की त्या दिवशी आले तर पाहून घ्या मॅडम। आता आज नंतरची जबाबदारी कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकारी म्हणून तुमची, साक्षीदार म्हणून सरपंच एकाच ठेकेदाराने घेतलेली। जेव्हा पाईपलाईन सुरू झाली तेव्हा यांनी आम्हाला कळवलं नाही, जरा नाही कळवलं तरी आम्हाला काही त्या गोष्टीची आदत नाही। पाईपलाईन गेली, पाईपलाईन चालू असताना आम्ही आमच्या जायचो, पाईपलाईन बघायचो। त्याने 2 ते 2.5 किलोमीटर एकाच साईडमध्ये पाईपलाईन साहेबांजवळ तिथे आलो, साहेबांना त्यांचं बिल कमी होऊन लागेल इथं चालतं का? तसं दोघं गावची पाईपलाईन एका साईडला चालते का? बिल कमी करण्याचा अधिकार नाही का? शासन आपल्याला पैसे देतं आणि म्हणता आम्ही त्याचं बिल कमी करू म्हणजे बरं ते जरी झालं ट्रॅक्टरच्या नावे तिने पाईपलाईन 3 ठिकाणी केली। जसे आपण शेताला सप्लाय टाकतो ना, 3 किलोमीटर पाईपलाईन कशी आहे? आपले नागरिक जे अधिकारी आहेत सगळ्या अधिकाऱ्यांनी येऊन सर मी 200 फुटावर गड्डे पोरले पाईपलाईनला। आपण 200 फुटावर मी माणसं लावून 2 माणसं लावून मी पाईपलाईनला गड्डे पोरले 1.5 फूट 2 फूट आपल्या नागरिक जो सर देगा वो आके चेक करके गए। ये सबसे मेन जब अधिकारी आपण जर सरळ टाकी उपासन नाही योजना ये सगळे ठेकेदारांना आहे ना पाठीशी लागतात। मी गोगडे साहेबांना विचारलं, तुम्ही तुमचा दरवाजा खोलतात म्हणून गोगडे साहेबांना समजून गेलं का सावगडीचे सरपंच आले आमच्या इतक्या चक्र झाल्या, तुम्ही सुद्धा त्यांना 3 वेळेस फोन केला। ट्रॅक्टरचे नाव घेण्याचे कुठे ती येऊन टाकीचं काम मी स्वतः बंद केलं। तेव्हा एका सांगले तुमचा आम्ही गुन्हे दाखल करू म्हणजे मी यांना काय सांगितलं, मॅडम समोर आमची मीटिंग झाली, त्यांनी ठेवली टाकीचं काम मी बंद केलं म्हणून त्यांनी व्हिडिओ मॅडम समोर मीटिंग ठेवली। व्हिडिओ मॅडमांनी त्या ठेकेदाराला सांगितलं तू टाकीचं काम चालू कर, म्हणजे पाईपलाईन दुरुस्तीचं काम चालू कर बघू, लगेच आम्ही टाकीचं काम चालू करायला सांगतो बघू म्हटलं मॅडम चालेल। मी पहिले करून देणार पाईपलाईन दुरुस्ती जर केली त्यांनी पाईपलाईन त्या टाकीचं काम मी करतो हो सर। उसमें त्याच्यामध्ये काय झालं 400 मीटर आणि 700 मीटर डेप्थ कमी तो व्हेरीफाय केलेलं आहे पूर्ण कुठं स्पॉट आहेत ते नाबार्डचे आणि आपले लोक 2 दिले आणि 150 मीटर एका ट्रेनमध्ये 2 पाईपलाईन टाकून दिले। ते आपण त्याला आपण 4-5 त्यांच्याबरोबर बैठक घेतली, कॉन्ट्रॅक्टर बरोबर त्यांच्याबरोबर बैठक घेतली, त्याला सक्त सूचना दिली किंवा तुझे व्यवस्थित करून दे, हे बाजूला करून दे, अन्यथा तो केलेले जेवढे पैशाचे काम आहे तुम्हाला आम्ही तुम्हाला 1 रुपया पण देणार नाही। ते टाकीचे पैसे शिल्लक आहेत सर, हे रिपेअर केल्याच्या नंतरच आपण त्यांचे पेमेंट घेणार आहे।
पैशाच्या मागे 80% पेमेंट त्यावेळेस दिलेलं आहे. त्याचे 100% पेमेंट दिलेलं नाही सर. रिपेअरिंगचे पेमेंट आणि प्रोव्हाइडिंगचे दीपक राजपूतचा मुलगा आहे चैतन्य राजपूत. आपण तो आला आहे मी आपल्याला पेमेंट आपली तरी सुधारण्याच्या 2 महिने राहिले होते रिटायरमेंटचे. मी त्याच्याकडे बघून त्याचं नाव टाकलं नाही. सदावदे माझं चूक नाही ते म्हणजे आपण बसून घेऊ, आपण करून घेऊ. काय पैसा करायची गरज नाही ना. आम्हाला इस्टिमेट काम घ्यायचे राजपूत आहेत चैतन्य आहे घेऊ पूछो ना नाही उसको फोन करके बोला आपण साहेब खूप समोर जोपर्यंत